जलजीवन मिशनला 2 वर्षाची एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. मुळात काय भावना आहे सरकारची या सगळ्या संदर्भात आणि स्थिती काय सध्याची? नाही सर, आता जे आपल्याला शासनाकडून अधिकृत माहिती मिळाली त्याच्यामध्ये असं आहे की केंद्र शासनाने याला डिसेंबर 2028पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आणि मुदतवाढ दिल्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे, कारण की अजूनही आपल्याकडे जी कामं प्रगतीपथावर आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मुदतवाढ दिल्यामुळं याच्यावर आपल्याला बराच चांगला परिणाम बघायला मिळेल. जसं काही की आता आपल्याला केंद्र शासनाचा जवळजवळ 100 कोटीच्या आसपासचा आपल्याला निधी येणं बाकी आहे. जर समजा तो आपल्याला निधी मिळाला तर आपली जवळजवळ 518 कामं आहेत ती लवकर मार्गी लागतील आणि 1 वर्षामध्ये आपल्याला जलजीवन मिशनची सगळी कामं पूर्ण करण्याचं आपलं नियोजन आहे. सध्या पाहिलं तर आपली जवळजवळ 776 कामं आपली पूर्ण झालेली आहे. तर एकूण किती कामं मंजूर आहेत जिल्ह्यामध्ये आणि आतापर्यंत जी मंजूर झालेली कामे आणि उर्वरित किती राहिली आहेत? सर, आता आपण जर पाहिलं तर 1302 कामांचा हा आराखडा आपण केला होता. त्याच्यामध्ये आपले 776 कामं जी आहेत ती आपण पूर्ण झालीत, ज्याच्यामधून पाणी पुरवठा सुरू आहे. आणि 518 कामं अशी आहेत की जी आपली कामं ऑनगोईंग आहेत. म्हणजे साधारणतः काही योजनांचं जर पाहिलं तर तुमचं 50% प्रोग्रेस आहे, काही 75% आहेत. आता साधारणतः 75% ते 99% प्रोग्रेस आपल्याला असलेल्या जवळजवळ आपल्या 250 योजना आहेत. तेच जर आपलं म्हणजे ते आपल्या साधारणतः 2 महिन्यामध्ये त्या योजना आपलं पूर्ण करण्याचं नियोजन आहे. आता याच्यामध्ये कसं झालं आहे की केंद्र शासनाने एक पत्र काढलेलं आहे की ज्या योजना आपण पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करतो आहे तर तिथं जलार्पणचा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणजे लोकार्पण जसं करतो आपण बाकी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये, तर पाणी पुरवठा योजनांच्या बाबतीमध्ये आपल्याला जलार्पण कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये असं आहे की तिथले जे लोकप्रतिनिधी असतील, माननीय मंत्री महोदय असतील किंवा जे प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये जलपूजन करणे असेल, नंतर प्रभात फेरी काढणं असेल. तर हे सगळे कार्यक्रम घेऊन आपल्याला ते योजना जी आहे पाणी पुरवठा योजना ती ग्रामपंचायतीकडे हँडओव्हर करायची आहे आणि मग त्याच्यानंतर ग्रामपालिकेने त्याची देखभाल दुरुस्ती करायची. सर, एकंदरीतच पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या काही ठिकाणी काही गावांमध्ये जर धरणं, जलाशय, तलाव नसतील मग आपण सोर्स काय घेतो आहे, तिथे वेगळी विहिरी तरतूद काही करण्यात आली? सर, आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये 1302 योजनांमध्ये जवळजवळ आपल्या 90% योजना ज्या आहेत त्या आपण विहीर आणि विंधन विहिरीवरच्या प्रपोज केलेले आहेत. 10% योजना अशा आहेत की जिथं तुम्हाला नदीवरून पाणी पुरवठा करायचा आहे. तर इथं नागपूरमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर विहिरीवरून म्हणण्यापेक्षा आपलं नदीवरून ज्या योजना आहेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. मात्र मागच्या काळामध्ये अनेक कामामध्ये अनियमितता आणि सोबतच कामं जे आहेत ते वेगाने होत नाही अशी एक ओरड होती. त्यामुळे यावर पाणी पुरवठा विभागाचं कशा पद्धतीने उवाश असणार आहे, लवकरात लवकर मुदतीमध्ये काम करून घेण्यासाठी आपली काय भूमिका असणार? आता मी हजर झाल्यापासून आपण असं हे केलं आहे की ज्या ठिकाणी ठेकेदार दोषी आहे, म्हणजे काम पूर्ण न होण्याला जर ठेकेदार दोषी असेल तर आपण त्यांच्यावर दंडाची पण कारवाई केलेली आहे. नंतर आम्ही जवळजवळ आता 25 आमच्याकडे ब्लॅकलिस्टचे प्रपोजल आलेले आहेत, ज्याच्या बाबतीमध्ये आमची 10 ठेकेदारांचं जे आहे त्याचं हिअरिंग पण पूर्ण झालेलं आहे. म्हणजे एकीकडे परिस्थिती अशी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड नाही आहे. स्टेट गव्हर्नमेंटचा फंड तर आपल्याला पाहिजे तेवढा मिळतो, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड नसल्यामुळं ठेकेदारांनी कामं बंद केलेली होती. पण मी हजर झाल्यानंतर ते पुन्हा आपण चॅनलाइज केलेलं आहे. थोडं दंडात्मक कारवाई करणं किंवा ब्लॅकलिस्टिंग करणं अशा विविध उपाययोजना राबवून आपण ते कामं सुरू करण्याकडे आपलं भर दिलेला आहे. पण तरी आता केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे याच्यामध्ये बराचसा फरक पडेल की आपल्याला म्हणजे एप्रिलमध्ये आपल्याला साधारणतः केंद्राचा निधी येण्याची शक्यता आहे. तो जर आला तर मग वर्षभरामध्ये आपली ही सगळीच्या सगळी कामं जी आहेत ती आपली 100% पूर्ण होऊन आपण ग्रामपंचायतला हँडओव्हर करू शकतो. सर, आपल्या जिल्ह्यात योजनेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं किती निधी आलेला आहे, किती खर्च झालेला आहे आणि उर्वरित जे काम आहे ते कधीपर्यंत मार्गी लागतील, सोबतच जिल्ह्यामध्ये टंचाई संदर्भातले काय? आता आपण जलजीवन मिशनचा जर विचार केला तर 1302 योजनांचा आपला 597 कोटींचा आराखडा मंजूर होता. त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा मिळून असे 289 कोटी आतापर्यंत आले होते, जे की खर्च झाले आणि आपल्या योजना मार्गी लागल्या. परंतु अजूनही आपल्याला जवळजवळ 321 कोटी म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मिळून असं 321 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या योजना मार्गी लागतील. आता याच्यामध्ये आपण जेव्हा ह्या योजना इम्प्लिमेंट करतोय तर याच्यामध्ये
आपल्याकडं शासनाचे जे आहे ते थर्ड पार्टी नेमून दिलेली आहे, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन. तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः 2 कोटीपर्यंतच्या योजना असतील तर त्याला 3 साईट व्हिजिट करतो आहे. नंतर 2 कोटीच्या वरच्या असतील तर त्याला साधारणतः 5 साईट व्हिजिट करून मग त्यांचा इन्स्पेक्शन रिपोर्ट असल्याशिवाय आपण पेमेंट वगैरे करत नाही. तर जेव्हा त्यांचा इन्स्पेक्शन रिपोर्ट हा समाधानकारक असेल तरच आपण ठेकेदाराला पेमेंट करतो. आता पूर्वी थर्ड पार्टीचं वगैरे हे नसल्यामुळं प्रॉब्लेम येत होते, परंतु आता शासनाने थर्ड पार्टी एजन्सी नेमून दिल्यामुळे कामांच्या गुणवत्तेमध्ये कुठे आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि याला जोडून एक अजून याचा जो विषय होता टंचाईचा, तर टंचाईमध्ये आपण साधारणतः 82 कोटीचा आपण आराखडा कलेक्टर सरांकडे पाठवलं होतं. तो मागच्या आठवड्यामध्ये मंजूर झाला. तर 82 कोटीमध्ये आपल्या जवळजवळ 2900 उपाययोजना आहेत. आता 2900 उपाययोजना म्हणजे टंचाईमध्ये आपल्याला साधारणतः 10 उपाययोजना राबवता येतात. पूर्वी 9च उपाययोजना होता, परंतु यावर्षी शासनाने सोर्स स्ट्रेंथनिंग म्हणजे स्रोत बळकटीकरणाची एक उपाययोजना ॲड केली. त्याच्यामुळे एकूण 10 उपाययोजना आपल्या झाल्या. तर 10 उपाययोजनांचं आपण तालुक्याने जर बायफर्केशन केलं तर जवळजवळ 2900 उपाययोजना आहेत आणि तो 82 कोटीचा आपण आराखडा मंजूर केलेला आहे. आता जरी आपला आराखडा 82 कोटीचा असेल तरी 82 कोटीचेच उपाययोजना कराव्या लागतील असं काहीच नाही. कदाचित असं होईल की 5 कोटीच्या उपाययोजनांमध्ये पण आपलं टंचाई निवारण होऊन जाईल. पण आपण आराखडा करताना जास्त याचा करतोय की आपण टेंटेटिव्ह हे करतोय, म्हणजे आपण अंदाज बांधतोय की बाबा या गावामध्ये टंचाई भासेल, तर त्या अनुषंगाने आपण अगोदरच प्रोव्हिजन करतोय. असं व्हायला नको की आपण प्रोव्हिजन केली नाही आणि मग नंतर ते गावामध्ये आपल्याला मग उपाययोजना राबवता येत नाही. म्हणून आपण भले आता जास्त अमाऊंटचं आपण प्रोव्हिजन करतो, पण ते एक पुढच्या दृष्टीने एक आपली जबाबदारी आपल्याला म्हणजे पार पाडता येईल की तिथं आपल्याला उपाययोजना काहीतरी घेता आल्या पाहिजेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.